रामकृष्ण हरी. रिद्धीनाथ बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये अर्थात काकेश्वर मठावर आपण सर्वजण आहोत. आज निर्जला एकादशी ज्ञान प्रसारक तीर्थ एकादशी मंडळ खर्डी विभाग शहापूर तालुका आयोजित गेली 13 वर्ष झाली ज्ञान प्रसारक तीर्थ एकादशी मंडळ वेगवेगळ्या गावांमध्ये 69 गावं एकत्र करून 69 गावांना जोडून 13 वर्ष अविरतपणे कार्यक्रम चालू आहे. प्रत्येक 15 दिवसाला ज्ञान प्रसारक तीर्थ एकादशी मंडळ वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन आध्यात्मिक उपक्रम राबवते. ज्ञान प्रसारक तीर्थ एकादशी मंडळ केवळ आध्यात्मिक उपक्रम राबवत नाही तर अनेक समाजाभिमुख, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक असे वेगवेगळे उपक्रम घेऊन एकादशी मंडळ या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये काम करत असतात. वृक्षारोपणाचा आता आम्ही जून मध्ये 5000 वृक्ष लावण्याचा संकल्प एकादशी मंडळाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. किंवा आता जून महिन्यामध्ये मुलांच्या शाळा सुरू झाल्यात. मुलांना आदिवासी पाड्यामध्ये जाऊन वह्या वाटप करणं, शालेय साहित्य वाटप करणं, बॅग वाटप करणं, असे अनेक वेगवेगळे उपक्रम एकादशी मंडळ राबवत आहे गेली 13 वर्ष. दरवर्षीप्रमाणे निर्जला एकादशी या रिद्धीनाथ बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये गुरुवारी योगी फुलनाथजी बाबांच्या सानिध्यामध्ये अर्थात टाकेश्वर मठावर आम्ही दरवर्षी साजरी करत असतो. गुरुवारी यांचे आमच्यावर प्रचंड उपकार आहेत. नवे गुरुच्या ऋणातनं मुक्त होणं कदापि शक्य नसतं, पण तरी देखील एक छोटासा प्रयत्न किंवा गुरूंच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा आम्ही आज या एकादशीच्या निमित्तानं या मठावर संपन्न केलेला आहे. अर्थात गुरुवारी योगी फुलनाथजी बाबांची ग्रंथ तुला करण्याचा आम्ही सर्व एकादशी मंडळाच्या माध्यमातून आणि गोलबंती आळंदी पायदिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही निर्णय केला. सर्वांनी त्याला होकार दिला आणि आज या रिद्धीनाथ बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये गुरुवारी योगी फुलनाथजी बाबांच्या हा ग्रंथ तुलेचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या, भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत भव्य दिव्य असा नयनरम्य सोहळा आम्हाला सगळ्यांना याची देही याची डोळा अनुभवायला मिळाला. खर तर हा नयनरम्य सोहळा आमच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी हृदयाच्या एका कप्प्यामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा हा अनुपम्य सोहळा आम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळाला. खूप सगळ्यांनी सहकार्य केलं. सगळ्यांचं मनापासून पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करतो. बाबांनी याला परवानगी या कार्यक्रमात दिली. बाबांचे देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. रामकृष्ण हरी.
तेज माझे हित करीते सकळ हा गोपाळ भागरिया मद वाहती लकडे भागरिया मद वाहती लकडे त्यांचे जोडे सर्व सुख तेज माझे हित करीते सकळ हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष शेवी नावळे वचन मोठी बोलले तेज माझे हित करीते सकळ हा गोपाळ कृपा
वाटलं होतं का जरा पाऊस आहे, पावसाळ्यात काही येणार नाही, पण भरपूर गर्दी. नुसती गर्दी नाही तर गर्दी देखील आहे. हे सगळं बाजूला करून आपल्याला या ठिकाणी आलं सर्व मंडळी ठिकाणी 1 तासाचा हा कार्यक्रम होणार तर ते 1 तासापूर्वी 8 वाजेला 8 सव्वा 8 वाजेला 7:30 वाजेला बरोबर काय थोड्या वेळामध्ये थोड्या वेळेत सुद्धा जास्त हे करता येते. आणि म्हणून आपण सगळं मंडळी आपल्याला कल्पना आहे एखादा नवतरुण पोरगा असता तर त्याचा आवाज चांगला त्याला गाता चांगला आला त्याने म्हणजे मी काय बोलू शकतो आवाज नाही माझी कल्पना असेल नाही का. पण ईश्वराच्या मनामध्ये होतं संतांच्या मनामध्ये होतं. 1972 साली जेव्हा इथं म्हशी घेण्याच्या निमित्ताने आलो संतांची भेट कशी होते जिथं काहीच नसतं शून्यातून निर्माण कसं होतंय संत काय करतात जिथं काही नसेल तिथे निर्माण करतात. आणि येत असताना सहज आम्ही या टाकी पठारावर आम्ही आलो काही नव्हतं कौलारू घर आणि त्या कौलारू घरामध्ये बापा संत कसे असतात कसे राहतात आम्हाला एखादी गोष्ट तर उणीव पडली बसायला मिळालं नाही आम्ही लगेच दुसऱ्यावर आगवतो संत महात्मे कसे नाही कशा संतांच्या की क्रिया करून दाखवते आहे संत महात्मे स्वतः आठवून दाखवतात आणि त्या आचरणाने त्या मंडळी येईल आपल्या मागे मागे येतील आणि आपलं आरबकाचे साठी पण ते आटेगरले पाठी तैसे संतांच्या की क्रिया करून दाखवते संत महात्मे आपल्या या ठिकाणी येतात आणि क्रिया करून दाखवतात. ज्यावेळेला इथं आलो बाबा अशामध्ये कवडर म्हणून आम्ही सर्व आलो तिथं बसलो. बाबांनी एक आदित्य म्हणून आम्हाला कोरड चहा केला आम्हाला बसायला आपलं दर्शन झालं. चुकून कदाचित आपल्या याच्यामध्ये जर पुण्य असेल संत महात्म्यांची भेट होणं फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत माझ्या जीवनामध्ये ओढलो बाधित गेली 8 माझी परंपरा आहे वंश परंपरा असं मी अंकिता माझं मोकळीचा लाजकवना मला जर मोकळा मजाला पाहिजे तेव्हा लाज कोणाला मला काय त्याच्यामध्ये जाणार ह्या वंशमध्ये गेला माणसाच्या जीवनामध्ये आपण जे काय जीव करतो त्याच्यामध्ये आपला स्वार्थपणे ना पदार्थ नाही. आपण पतंग बघितला असेल पतंग नावडे ज्योती नावडे गवती तिथून मला आपापती वैरी केला पतंग जो आपण जर बघितला काही त्याचा स्वार्थ नाही कमीत कमी करतो त्याच्यामध्ये माणसाचा स्वार्थ असला पाहिजे. पण एक वर्ग असा आहे का त्याच्यामध्ये स्वार्थ नाही ना परार्थ नाही त्याच्यामध्ये पतंग मोडला जातो दिव्यावर झेल घेतो दिव्यावर स्वतः मध्ये पडते जीवाची अवस्था जीवाला कधी समाधान नाही जगतो तो जीव जगवतो तो देव आणि जागवतात ते संत. पेटवतो त्याच्यामध्ये काय त्याला समाधान तो वेगळा संतोषी असतो त्याला समाधान नाही म्हणजे स्वार्थ माणसाच्या जीवनामध्ये काय असेल तर स्वार्थ किंवा परार्थ असतो. एक वर्ग असा आहे का फक्त स्वार्थ जीवनामध्ये स्वतः जगायचा इतरांचा विचार नाही कधी इतरांचा विचार करीत नाही हा स्वार्थी जीव आहे. माणसाच्या जीवनामध्ये स्वार्थाबद्दल किती सांगतात सामाजिक जटून धाया धात येतो जराशया 5 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये असाय सामातो जावई सामातो जटून छाया आतापर्यंत पोटामध्ये किती टाकलं कधी समाधान वाटलं नाही. छाया म्हणजे स्त्री कितीतरी आणून द्या कधी म्हणणार नाही का आता नको मला सुरेशी आहे. आणि जलाशयामध्ये समुद्र किती नदी भरून आल्या तर तो कधी म्हणत नाही बस पूर्ण झालो मी आता काही येऊ नका जीवाची अवस्था
स्वार्थ आहे, फक्त जीवनामध्ये स्वार्थ, दुसऱ्याचं काय झालं तरी चालेल, मिळवायचं त्या स्वार्थापोटी मिळवायचं, इतरांचा नव्याने विचार करणारा हा स्वार्थी जीवन. आणि त्याच्यानंतर तो स्वार्थ बनाने परार्थ पण साधतो जीवनामध्ये येऊन त्याच्यामध्ये भक्तगण संतगण मोडतात, भक्तगण स्वार्थालाही काढतात आणि परमार्थही साधतात, नाही का? जशी गंगा उगम पावली की आपण उगम पावलं हा तिचा स्वार्थ आहे, समुद्राला जाऊन मिळणं हा तिचा परार्थ आहे. जीवाची अवस्था तशी आहे, मला माझ्या स्वाध्यायावर माझ्या स्वरूपावर मला जायचे हे त्याचं ध्येय आहे. जीवनाला समाधान नाही, जोवर ती गंगा वाहते पण तिची धाव थांबत नाही, जेव्हा समुद्राला मिळते जीवाची अवस्था एखाद्या संतांची देवाची भेट होते तेव्हा त्याला त्याची धाव थांबते. जीवाची अपेक्षा कधी थांबलेली नाही का? आपण घडीत ओकी तटीचे पादवा समुद्राचा या अपगंगेचे दर्शन. गंगा जशी धावते तिचा स्वार्थ आहे, पण दोन्ही बाजूने झाडीला हिरवीगार करते आणि मला समुद्राला मिळायचंय. तसं जीवाने जीवन जगत असताना मला इतरांसाठी काही करता येईल का? नाही का? मला इतरांसाठी काही करता येईल का? मला त्यांना काही समाधान करतील कसं हे संत महात्म्यांनी केलं. इतरांना जीवाला करता येईल म्हणून, किंवा सूर्य उगवतो, उगवणं मावळणं हा त्याचा स्वार्थ होता, जगाला प्रकाश देणं हा त्याचा परोपकार आहे. जीवनामध्ये काहीतरी परोपकार केला, तुका म्हणे फार थोडा तरी जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे. माणसं स्वार्थी जीव स्वतःचा जगता, इतरांचा विचार हा स्वार्थीपणा आहे. संत महात्मे संसाराला घेतात आणि परमार्थ साधतात, पण एकच असे संत फक्त परार्थ घेतात, म्हणजे मला नावाला येतात फक्त इतरांचा विचार करतात. किंवा तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तसे तुम्ही जगी चंदनाप्रमाणे झिजतात आणि संपूर्ण दुसऱ्याला सुगंध देतात, इतरांना सुख समाधान देतात, त्याला संत म्हणतात. आणि तो शेवटचा वर्ग म्हणजे संत आहे, फक्त परोपकार करायचा, इतर जीवनात त्याच्यासाठी वाहून घ्यायचं. त्याच पद्धतीने आता आपण बघितलं का योगी बाबा संपूर्ण जीवन व्यतीत करतात, संसाराचा असून देखील जगाला वाहून घेतात, इतरांचा उद्धार व्हावा याच्यासाठी तळमळतात रात्रंदिवस, स्वतः संपतात, आपली संपूर्ण वेळ जगाच्या कल्याणाकरता घालवतात. आणि याच्याच करता तुकाराम महाराजांनी संपूर्ण जीवन व्यतीत केलं. संसारी होते पण संसाराच्या नावे घालून या मानवतापन्न धर्म केला, त्याला माहित होतं पुढचं, आणि म्हणूनच आपण त्यांना झाला नाही, करायचा नव्हता. हा कोणी पण करतो, संसार मोठा करा लहान करा त्याच्यामध्ये दुःख आहे हे त्यांनी जाणलं होतं, याच्यामध्ये समाधान मिळालं. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या संसारात हरिभजनी सुखविला लाग घरी काळा अशा पद्धतीने तोलामोलाचा परमार्थ केला, संसारामध्ये राहून दुर्लक्ष केलं आणि अशा पद्धतीने जगाला दाखवून दिलं का संत काय करतात. आणि अशा पद्धतीने आल्यानंतर मग बाकी त्यांनी विचार केला का आता माझ्या जीवनामध्ये ही अडळ कधी थांबेल, आणि म्हणून जीवनामध्ये माझे मनीचा जाणून या तो कधी उपावून राहू. माणसाच्या मनामध्ये जे विचार असतात, जे अवस्था असते त्याप्रमाणे भगवंत करीत असतो. त्यांच्या मनामध्ये तळमळ होती, माझ्या जीवनामध्ये मला गुरु मिळाला पाहिजे, मला संत भेटले पाहिजे, जीवनामध्ये तळमळ होती. आणि म्हणूनच ओतूर या ठिकाणी आले, तळमळ लागली, मनातला
माझा भाव जागृत झाला आणि बोलता बोलता ओतूरला आले आणि ओतूरला आल्यानंतर मग बाकी बाबाचे चैतन्याची त्यांना भेट झाली नाही का. सत्य गुरु राहे कृपामध्ये केली तरी नाही घडली सेवा करा. जीवनामध्ये किती करा ज्या वेळेला गुरुचा अनुग्रह झाला त्यावेळेला बाकी त्यांना समाधान वाटलं. निळोबारायांनी स्वतः आपल्या जीवनामध्ये पत्नी होती, 2 मुलं होती, जीवनामध्ये कुलकर्णी वृत्ती होती, पण त्यांनी ठरवलं ज्या वेळेला गावामध्ये दिवाण आला, सरकारी माणूस आला, त्याने ठरवलं याला कुलकर्णी वृत्ती त्याला गुरुनाम आणि निळोबाराय त्यावेळेला पूजा करीत होते. त्यांनी सांगितलं सध्या ते देवाकडे देवाऱ्यामध्ये देवा कोणाचे नसतात फक्त देवाचे असतात. तो परत गेला आणि मग बाकी त्या देवानाने सांगितलं याला गुरुमी चढले, हा काही यायला तयार नाही. आता निरोप वाटला. निळोबारायाने ताबडतोब शरण या चावडीवर. निळोबारायाने जेव्हा माहीत पडली कोसळून पडले. मी देवाचा ताब्यावर आहे, मला कुलकर्णी नव्हतं, मी कोणाचा बांधलेला नाही, मी फक्त देवाचा ताबेदार. वाईट वाटलं त्यांनी. राजीनामा दिला, ताबडतोब दिवाणावर गेलं, चावडीवर गेले, फेकून दिला. तुमचे कुलकर्णी युक्ती नको. संत महात्मा कशाला हे करीत नाही, इतराचा विचार करीत नाही. त्यांना नाही जीवनामध्ये तर असेल आणि म्हणून गेले ते. त्यांनी ठरवलं जीवनामध्ये मला एका संतांची भेट झाली पाहिजे. आपल्याला कल्पना आहे 42 दिवस उपोषण केलं, देवाची वाट पाहिली, तुकोबारांचा मला अनुग्रह मिळाला पाहिजे याच्यासाठी 42 दिवस उपोषण केलं. स्वतः भगवंत आले. निळोबाराया मी स्वतः आलोय भगवंत. ज्या देवासाठी जप करतात, ज्या देवासाठी तप करतात, साधना करतात, तो देव मी या ठिकाणी आलो वैकुंठावर. त्यांना संत देव नको होते, देवावर विश्वास नाही. स्वतः देवाने धर्मराजाला सांगितलं धर्मराजा तुला खोटं बोललं पाहिजे म्हणजे देव सुद्धा माझं खरं करू शकत नाही का. खोटं बोलायला सांगितलं त्याच्याकरता देवावर माझा विश्वास नाही, मला तुकोबाराय त्यांच्याकडूनच मला अनुग्रह पाहिजे. आपल्याला माहिती आहे का स्वतः तुकोबाराय आले 42व्या दिवसात नंतर आले आणि मग बाकी त्यांना भेट दिली नाही का. आणि मग त्यांना समाधान वाटलं आणि अशा पद्धतीने संत महात्मे आणि वेगळे सिंहाचे दुग्ध जोडे, वेगळे सिंहाचे चंद्रामृत हाताचडे तरी हरिप्रियाची भेटी नातोडे. हे तर दुर्लभ गाडी मनुष्य. एक वेळ देव भेटेल पण जीवनामध्ये कधी संत भेटणार नाही. बघितलं एका संतावर विश्वास आहे माझा, इथं नाही. त्या अभंगाचं पहिलं
माझा जर विश्वास असेल एका संतावर का तर अहितापासून एक गाडी ती हित देऊन वाढवली नाही का तुझी करवती माऊली याच्या अहितापासून बाजूला काढतात ज्याच्यामध्ये अहित आहे ज्याच्यामध्ये अधोगती संत त्याला बाजूला काढतात आणि त्याला हिताचा मार्ग सांगतात हे वेगळं संत करू शकतात हे तुकोबारायांनी सांगितलं जगाला निसून सांगितलं माणसाच्या जीवनामध्ये फक्त संत भेटला पाहिजे संत जरी भेटले आणि संतांचं वर्णन फक्त संत करू शकतात कदाचित माणूस गाव मान्य होईल कदाचित देव मान्य होईल जग मान्य होईल लोक मान्य होईल पण संत मान्य होऊ शकणार माझा विश्वास आहे संतांच्या तेच माझा होऊ शकते आतापर्यंत इतिहास बघितला संतांशिवाय पर्यंत संताविना प्राप्ती असे वेद देतील बाई संतच आपलं हित करू शकतात आपल्याला कल्पना आहे मागच्या जन्मीचा इंद्र आपल्या जीवनामध्ये संत भेटावा गुरु भेटावा म्हणून या मृत्यूलोकामध्ये आले आणि आल्यानंतर तेच सांगतो महाराज त्यांनी ठरवलं जीवनामध्ये योग्य गुरु मिळाला पाहिजे आम्हाला चांगली योग्य दिशा मिळाली पाहिजे कारण गुरु हा संत कुलीचा राजा गुरु हा ज्ञान विसावा माझा गुरु मी न तुझा पाहता नाही गुरु हा सुखाचा सागर अशा पद्धतीने जर मोठे काही जगामध्ये असेल तर हे गुरु बदल ते मला मिळालं पाहिजे तसं पाहायला गेलं तर चांगदेव महाराज योगामध्ये निष्णात होते रिद्धी सिद्धी प्राप्त होत्या अवकाशातून विहार करायचे 1400 शिष्य तयार केले होते तरी कमी नव्हतं तरी त्यांना उन्ह वाटत होतं मला सगळ्या गोष्टी मला मिळाल्या पण माझ्या जीवनामध्ये मला संत मला गुरु भेटलेले होते हे हळूहळू होते माणसाच्या जीवनामध्ये तळमळ पाहिजे कारण माणसाच्या जीवनामध्ये कुठेतरी अहंकार ठेवण्याकरता कुणाला शरण गेलं पाहिजे जो मध्ये अनन्य भावे शरण त्याची मी निवारी किंवा अनन्य चिंतन हे जना आपण उपासते ते शावी नित्यम योगक्षेम वाग तर मी त्यांना अनन्य भावाने त्या देवाला किंवा संतांना शरण गेलो तर माझा योग आणि क्षेम ते चालवते जीवनामध्ये कुठेतरी हळूहळू होती चांगल्या महाराजांना मेलेली माणसं जिवंत करीत होती एवढं असताना काही सामान्य आहे का पण संतांच्या दरबारामध्ये काही चालत नाही माणसाने चमत्कार दाखवला का माणूस नमस्कार करतो चांगल्या महाराजांच्या पुढे सगळे नतमस्तक व्हायचे असं करता करता माणसाच्या जीवनामध्ये तो दिवस उगवायला लागतो नाथ महाराजांच्या जीवनामध्ये उगवला त्याला आनंद झाला आणि अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता चढी जगन्नाथा चित्त टेकले माझ्या जीवनामध्ये मला गुरु भेटले मला संत भेटले त्याच्यासारखा आनंद नाही तो अपेक्षा चांगल्या महाराजांची होती मनामध्ये हळहळ होती
अवकाश शिष्य तयार केलेला, परिवार तयार केला आणि अशा पद्धतीने करत असताना मेलेली माणसं जिवंत करायची. 6 महिन्यामध्ये त्यांची समाधी उतरायची. लोक मेलेली प्रेत त्यांच्या पुढे आणून टाकायचे, ते जिवंत करायचे. 6 महिन्याने समाधी आल्यानंतर हॅलो हॅलो अशा पद्धतीने करीत असताना आणि मग बाकी एक जीवनामध्ये जीवन कधी पण माणसाच्या जीवनामध्ये पुण्य लागू झाले का संत भेटत असतात, त्यांना बोलवावं लागत नाही. दाणे पडला का पक्षी येतात, फळ पिकलं का रागू येतो, माणसाचं अंतःकरण तयार झालं का संत भेटतात. ही अवस्था त्यांच्या जीवनामध्ये झाली. नेहमीप्रमाणे समाधी लावून त्या ठिकाणी बसले आणि समाधी लावली. त्याच वेळेला पैठणवरून आमची संत मानलेली निघाली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई संत मानलेली निघाली निवाशावरून बोलता बोलता आणि अशा पद्धतीने चांगलं वारं समाधी लावून तिकडनं आल्यानंतर बघितलं तर मेलेली प्रेत होती. या सगळ्यांना माहिती आहे. संत मांदी आली, बघितलं तर मुक्ताबाई म्हणते चिमुरडी दादा कोण आहे? ते म्हणतात बाबा हे योगी चांगलं होतं. आम्ही एखादा जर असला तर त्याला कसं बोलतो, पण काय बोलले माऊली, काय बोलल्या? योगी चांगलं महाराज. हे सामान्य नाही. आपण दुर्योधन म्हणतो, पण धर्मराजा सुयोधन म्हणायचा. काही माणसं जीवनामध्ये बोलायचे असे ते योग्य बोलतात. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये पाणी, वाणी आणि नाणी 3 गोष्टी जपून वापरल्या पाहिजे. पाणी जपून वापरलं पाहिजे, नाणी म्हणजे पैसा जपून वापरला पाहिजे, वापरायचा तिथं वापरला पाहिजे आणि वाणी देखील वापरली पाहिजे. चांगलं गोड बोलावं, नाही का? देव जोडला जातो, माणसं जोडल्या जातात, सर्व आपलीशी होतात. खरा तो एकच जन्म जगाला प्रेम अनुभव. तुम्हाला ज्ञान नको, माणसाजवळ प्रेम पाहिजे. भक्ती प्रेमा झाकून घेतात, दिसत नाही.
ज्ञानी माणसं स्वतःला झाकून घेतात अंगांप्रमाणे. जगी पिशात अंतरी शाना सदा प्रेमी जाणा निमग्न होतो. आता ज्ञानामध्ये अज्ञानाप्रमाणे राहतात. अशा पद्धतीने त्यांनी बघितलं. वाघावर बसले. आधी त्यांनी चिठ्ठी लिहिली. काय लिहिली? कधी सर्व प्रिय लिहावं, वयाने मोठा आहे आणि चिरंजीव लिहावं तर ज्ञानाने मोठा आहे. माणसाला अहंकार हरवा येतो. दुसऱ्याला कसं काय नमस्कार करायचं, मी मोठा आहे त्याच्यामुळे तो वाकायला तयार होत नाही. ही अवस्था झाली चांगल्या महाराजांची. कोरा कागद घेतला. कोरा कागद चांगला हो का? लक्ष देऊन आहे का? म्हणजे नामदेव महाराजांना का चांगदेव महाराजांना लिहिताच आलं नाही का? कोरा कागद घेतला. कोरा मनुष्य आधी कोराच पाहिजे, मग कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येते. आधीच तो भरलेला आहे तर त्याच्यात काय लिहून बसा. म्हणून कोरा कागद पाठवला. त्यांना माहिती आहे याच्यावर काहीतरी येणार, म्हणून कोरा कागद असला पाहिजे. आधीच मजकूर सगळा भरून टाकला मग त्या लिहायचा प्रश्न येतो कुठं? कोरा कागद भिंतीवर बसलेली बघितला आणि मग त्याने एकमेकाकडे दिला. मुक्ताबाई म्हणते 1400 वर्ष झाली अजून कोराच राहिला. अजून परत त्याला संत मिळाला नाही. 1400 वर्ष झाले पण अजून बाजूच आहे. आणि मग बाकी त्यांच्यावर त्यावेळेला हे वाघावर उचलून पुढे गेले आणि मग गेल्यानंतर तिथं माही जेव्हा आळंदीमध्ये बघितलं सगळे आनंदी आले. एवढंच नव्हे भिंत चालवली जड भिंती हल्ली सांगायची घालते. त्यांनी सांगत बसलं नाही तू जर चेतन याच्यावर बसू शकतो, अचेतन भिंत चालवली जाते नाही का? हे विशेष आहे. नामदेव महाराजांनी नतमस्तक झाले, वाघावरून उतरले म्हणजे क्रोधावरून उतरले आणि खाली गेले, नतमस्तक झाले. नम्रता हा पण फार आहे. विद्या विनयेन शोभते नाही का? शीलेन शोभते रूपम, क्षमयेन शोभते बलम, विनयेन तथा ज्ञानम दानेन शोभते धनम. दानाने धन शोभताय म्हणून विनयता पाहिजे, नम्रता पाहिजे. वारकऱ्यामध्ये नम्रता हा गुण फार महत्वाचा आहे. एकमेकाला माणसं जोडली जातात आणि मग चांगदेव 65 लिहिली चांगदेव महाराजांना दिली. कारण का? मी कोण आहे, मी कोण ओळखावे, मी पण त्याच्यावर आनंद व्हावे, मग समाधान ते सोबत अंतिमाने. मी कोण आहे, कशा करता आलो, कुठून आलो, मला जायचं कुठं, हा प्रश्न होता. हा चांगदेव महाराजांचा सुटला. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये माझा मग मुक्ताबाईने बोध केला आणि म्हणून दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात
बरं झालं तरी 1400 वर्षाचा असो, 7 वर्षाचा मोठा बाई नाही का, त्यानं बरं आहे. एवढं वय असताना जगाला ते संदेश देतात, सज्जनाचे माप चाले वारे आते आणि कीर्तिमुखे त्यांच्यात. सज्जनाचं निमंत्रण कोणाला सांगावं, वारा त्याची बातमी सांगतो. आणि म्हणून ज्ञानोबांचे संत महात्म्यांचं असं जीवन आहे, एखादा सुगंधाप्रमाणे असतं. आणि म्हणूनच संगवारा सांगतात, आज जन्माला आलो, खरा माझा जन्म ज्या दिवशी मला स्वरूपाचं ज्ञान मिळून दिलं त्या दिवशी माझा. आणि असं जर काही पुढं पडलं तुकोबाराही सांगतात, जर मला परमार्थातून जर मला प्रपंचाकडे जर ओढत असेल तर संत महात्मे काय करतात, मला कोणत्या पद्धतीने करता, माझा हिता करता. जर मला भाग आला म्हणजे मला जर काही कष्ट पडले तर मग वाटतं मला ते सावरतात. आपण म्हणून मी आता काय करणार, जे संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवलाय तेच मी आता शेवटच्या चरणात
म्हणजे मुखातून आलेले ते उच्चिष्ट ते शेवट करणार आणि माझं हित करून घेणार. अशा पद्धतीने एक वेळ त्या भगवंताचा आपण भजन करूया. गायक देखील या ठिकाणी एकापेक्षा एक उभे प्रत्येकाला वाटत होतं आपण काहीतरी आपण बोलावं काही बोलत आहे आणि त्या निवेदनानुसार मला सांगितलं एका तासापूर्वी उलट एका तासाच्या आता पण थोडे जर रुचकर असेल तर कसं तरी माणूस ऐकतो आणि ऐकतो अशा पद्धतीने हे कार्यक्रम घेतला. कारण हे फुलं सांगत असतील नाही का, कारण हे फुलं इथे गळ्यामध्ये येऊन पडतील असं कधी माझ्या ध्यानामध्ये होतं का, पण त्याला देखील वाटलं आज ती इथे येऊन पडेल. बाकीची राहिली असती ती सांगत असेल की आम्ही काय जन्माला आलो तिथपर्यंत काही ताटात राहिले, काही जिथं राहायचे तिथंच राहिले, पण ते इथपर्यंत येऊ शकले. जीवाची अवस्था जीव तिथपर्यंत यायला होतो. पाणी मग पैसे तुमसून आवत असेल, पाण्यामध्ये राहून देखील मासा उपाशी राहतो, ताणलेला राहतो. खरंय हे खरं वाटतं. मीराबाई तर म्हणते काय खरं आहे, पाणी वे मेनू कौशल म्हणजे तुमसून आवत असेल. ती म्हणते पाण्यात राहून सुद्धा मासा ताणलेला राहतो. मला असं नवल वाटतं. जीवाची पण कसं राहतो, जीव आणि शिव म्हणजे देव जवळच आहे, पण जीवाला पाहिजे त्याची अवस्था नाही. कारण मासा खरोखर त्याच्यामध्ये पाण्यात राहून सुद्धा ताणलेला असतो. जेव्हा तो उलटा होतो तेव्हा त्याला पाणी पिता येतो, तो कपाव करतो. जीवाची अवस्था तशी तो जेव्हा अंतर्मुख होईल त्यावेळेला खरं सुख त्याला मिळेल. अशा पद्धतीने एका तासाची सेवा होती. बोलायचं ते बोलत जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. यांनी नव्हतं काय बोलू कोणता आपण घेऊ म्हणून जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. सर्व मंडळीला माझ्या जीवनामध्ये अशा मंडळीचं दर्शन होणं हे फार महत्वाचं. जीवनामध्ये अशी माणसं जोडली जावीत आणि अशा माणसांचं दर्शन करावं जीवनामध्ये फार आवडते आहे. आणि ते वाक्य इकडे घडून आलं आणि याच ठिकाणी मला महाराजांनी सांगितलं मला फेटा बांधायला पाहिजे एक तासावर बोलायचं ते बोला. या ठिकाणी जे बोलायचं त्या पद्धतीने संत महात्म्या तुकोबारायांचं आपण किंवा आम्ही संत महात्म्या तुकामणीमध्ये झालेले मार्ग आहे सोपा सुखरूप. संत महात्म्या तुकोबाराय सांगतात मी स्वतः आलो नाही, मला देवाने सांगितलं लोक दिशाहीन झाले तर जा लोकांना मार्ग सांगा, त्यांना योग्य मार्ग सांगा आणि
त्यांना असं करा. म्हणून आपण एकटं थकेल स्वतः चालेल नव्हे ते नवल पुढे उठलेलं सर्वांची स्वतः चालेल थकेल त्याच्यामध्ये नवल काय सगळ्यांना उदाहरणाचा मार्ग सांगतात त्याला संत मानतात आणि सर्व संत मंडळी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. माझा योग पुन्हा मोठा अशा पद्धतीने संत मान्य संपूर्ण घेऊन चालतात आपल्याला कितीतरी मदत केली कारण जगाचं हित व्हावं आनंदीचे या ठिकाणी एक वास्तू व्हावी धर्मशाळा व्हावी हाच केला कितीतरी आज आपल्याला पैशाच्या रूपाने आपल्याला मदत केलेले आज चांगली वास्तू त्या ठिकाणी तयार होते. संत महात्म्याचे स्वतः करता काही करीत नसतात जे असतंय ते इतरांसाठी फक्त करतात आणि म्हणूनच आपल्या याच्यामध्ये पाहिजे तेवढी देणगी आजही तिथे पोहोचते. ज्याला द्यायचे असेल त्यांनी देऊही शकतात. देणं को अन्नदान देणं को हरिणा करणे को दिनदान दुखणे को अभिमान. तर वाया जायचा असेल अभिमान करायचा असेल तर मग हे अधोगतीला गती अधोगती मनाची युक्ती मनाला वा एकांती साधू संगे जतन करा धावत असे सायला उन्हाळा. अशा पद्धतीने एका दोऱ्यामध्ये बांधणं करता सूत बाकी फुलं अनेक असतील पण दोरा बाकी त्याला एकच आहे. माणसं अनेक आहेत त्याच्यामध्ये असलेली वस्तुस्थिती आत्मवस्तू बाकी एकच आहे. अशा पद्धतीने मला एका तासाची बोलण्याचा प्रयत्न केला तुकोबाईच्या अंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा परमात्म्याच्या ठिकाणी रीतीनाथ बाबांचं हे वास्तव्य होतं. पूर्णात बाबा